जिला जमलं आणि सोबतच संसार केलं अशा सगळ्या गोष्टी जिच्या मुखातून आमची लाडकी ब, जी लाडकी ब नाही आता लाडकी ताई आहे, कारण ब वयस्कर असतात आणि त्यांचा मान सन्मान आदरातिथ्य इथे दिलीप दादा बैकर यांच्या शुभ हस्ते होतोय. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आज धवलारीन आणि पुरोहित जिला आम्ही संबोधतो, आपली भाषा, परंपरा, मान सन्मान, रचना, ओव्या, गाणी, लग्नाच्या वतीनं हळदीच्या वतीनं जे गायल्या जातात या सगळ्या गोष्टी ज्या आणि महत्त्वाची आगरी भाषा 100% जिच्या ओव्यांमधनं ऐकायला मिळते ती धवलारीन ब असते, धवलारीन आई असते. आणि आज अवनी पाटील यांचा सन्मान होतोय. ताई आपलं कौतुक आहे आणि त्यांचे भाऊ महेश खूप उत्तम गायक आहेत. हॅलो अवनी, काय म्हणू शकशील या कार्यक्रमामध्ये? इथे मान सन्मान आणि आदरातिथ्य राखला जातोय. नमस्कार, जय आगरी कोली. जय आगरी कोली. आता एवढं सगळं सांगितलेलं आहेच, त्याच्यामुळे मला काही जास्त सांगायची गरज नाही. आणि कपिल दादा बोललेच की आपली आगरी भाषा कुठं लपलीच ना पाहिजे, त्याच्यामुळे मी तशीच बोलणार आहोत. फक्त एक थोडासा दांडी कोलवा नावी बोलवा, दांडी कोलवा नावी बोलवा, सोन्याचा वस्तारा रुपयाच्या प्याला, सोन्याच्या वस्तारा रुपयाच्या प्याला, मोया कारिल्या चंद्राचे कोरा, मोया कारिल्या चंद्राचे कोरा, पाटी बसाला आई बोलवा, पाटी बसाला काकी बोलवा, पुरणाचाला बहिणी बोलवा, पुरणाचाला बहिणी बोलवा. बस सांगायचं एवढंच आहे की जेवढ्या पण तरुणी आहेत, आपण फॅशन किंवा मेकअप ह्याच्यामध्ये तर पुढे जाच, खूप प्रगती करा. पण ही आपली आगरी भाषा किंवा ही धवलारी नाही ना, हिच्याशिवाय आपला लग्न पुराच होऊ शकत नाही. तुमची मेकअप आर्टिस्ट नसेल तरी चालेल, पण धवलारीन टिकली पाहिजे. म्हणून तुम्ही सगळ्या तरुणींना याच्यामध्ये सुद्धा इंटरेस्ट दाखवा, तुम्ही ते शिका. जय आगरी कोली. थँक्यू. अवनीसाठी जरा जोरदार टाळ्या. बाय, थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद, बरा वाटला. थँक्यू.